पुणे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। सूरज शुक्ला नामक माथेफिरू पुतळ्यावरती कोयता घेऊन चढला, रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात। युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं। राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश, सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात। ठाकरे बंधू कोणत्या मुद्द्यावरती एकत्र आले हे जसं समोर येईल त्यानुसार पुढची दिशा ठरवू। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मेळाव्याला गेलो नसल्याचं स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत मार्गदर्शन करणार। वंचितसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने शोधला नवा गडी। इम्तियाज जलीलांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक। आगामी निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात। गिरीश महाजनांचा मोठा दावा, थोड्याच दिवसात चित्र दिसेल महाजनांचं भाकीत, तर ठाकरे एकत्र येण्यानं हादरले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा। विरोधक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाटांना घेण्याच्या तयारीत। अंबादास दानवे विट्स हॉटेल खरेदी प्रकरणाचा मुद्दा मांडणार। त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा एकदा जीभ घसरली। संभाजी महाराजांबाबत अवमानकारक उद्गार, तर शिंदे कारवाई करणार का, आदित्य ठाकरेंचा सवाल। देशात गरिबांची संख्या हळूहळू वाढतेय आणि पैसा काही मोजक्या लोकांच्या हातात आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून गरीब आणि श्रीमंतांमधल्या वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त। मुंबईतल्या घाटकोपर वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, मेट्रो उशिराने जात असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी। रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती दिसलेली संशयास्पद बोट बेपत्ता। कोर्लई किल्ल्याजवळच्या नौदलाच्या रडारनं टिपली होती अनोळखी बोट। कोस्टगार्डकडनं बोटीचा सकाळपासून शोध सुरू। महाराष्ट्रानं जानेवारी ते एप्रिल दरम्यान गमावले 22 वाघ आणि 40 बिबटे। नैसर्गिक विजेचा झटका आणि रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती। ब्रिक्स देशाच्या बाजूला राहणाऱ्यांवरती 10% ज्यादा कर लावणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। ब्रिक्सची धोरणं अमेरिकेच्या विरोधातली आहेत असा आरोप। अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतामध्ये महापुराचा हाहाकार। पुरात आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 28 लहान मुला-मुलींचा समावेश। काही मिनिटात 380 मिलीमीटर पाऊस पडला, त्यामुळे हाहाकार। एजबॅस्टन कसोटीमध्ये शुभमन गिलच्या टीम इंडियाने घडवला इतिहास। इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा। 58 वर्षात पहिल्यांदाच एजबॅस्टनमध्ये जिंकली कसोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।